गैरसमज तयार होतो की नेमकं कोणती स्ट्रीम चांगली आहे, सायन्स चांगली आहे, आर्ट्स चांगले आहे की कॉमर्स चांगले आहे. ओके, तर स्ट्रीम घेताना मुलांचे विचार काय असतात. ओके, स्ट्रीम जर सिलेक्ट करायची तर मुलांचे विचार काय असतात. सगळ्यात पहिला विचार सगळ्यात भारी सायन्स. मुलांचे विचार काय असतात, सगळ्यात भारी. ओके, सगळ्यात भारी काय सायन्स. ओके, स्ट्रीम सिलेक्ट कशी करायची, ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रीम सिलेक्ट करायची. ओके, तुम्हाला सायन्स घ्यायचंय, कॉमर्स घ्यायचंय की आर्ट घ्यायचंय, कसं ठरवायचं. नंबर 2, ओके, पुढचा सायन्स कोण कोण घेऊ शकतं. जर ग्रुप तुम्ही घेतला, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हा ग्रुप जर तुम्ही घेतला तर तुम्ही काय काय होऊ शकतं आधी शकतं. बरं, जर असा प्रश्न आला कॉमर्स कोण घेऊ शकतं तर आता बघूया आर्ट कोण घेऊ शकतं. तर आर्ट कोण घेऊ शकतं, ज्याला की सर्वाधिक मुलं मग सायन्सच काय घेतात. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजचा हा जो व्हिडिओ आहे बघा, इयत्ता 10वीचे विद्यार्थी ज्यांनी नुकतीच बोर्डाची परीक्षा दिलेल्या आहेत, ओके, बोर्डाचे पेपर संपलेले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा जो व्हिडिओ आहे बघा अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. ओके, नुकतेच बोर्डाचे पेपर संपले. आता अनेक विद्यार्थी या शोधात आहे की 10वी नंतर करायचं काय. ओके, 10वी नंतर नेमकं करिअरचे ऑप्शन कोणते कोणते असतात, आपण 10वी नंतर काय काय करू शकतो. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे बघा अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी नुकतीच 10वीची बोर्डाची परीक्षा दिलेली आहे आणि जे ओके करिअर ऑप्शनच्या शोधामध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे. बघा, टायटल तर तुम्ही बघितलं असेल, 10वी नंतर पुढे काय. ओके, 10वी नंतर पुढे काय करायचंय. ओके, सायन्स घ्यायचंय, कॉमर्स घ्यायचंय, आर्ट्स घ्यायचंय की दुसरं काही करायचंय. ओके, नेमकं कशामधून काय होता येतं. ओके, नेमकं सायन्स घेतल्यानंतर काय होता येतं, कॉमर्स घेतल्यानंतर काय करू शकतो, आर्ट्स घेतल्यानंतर काय करू शकतो, बरोबर का. तर आजचे या व्हिडिओमध्ये हे सर्व जे प्रश्न आहेत, ओके, त्या सर्वांचे प्रश्नांचे आन्सर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ओके, तर जाऊया पुढं. ओके, नेक्स्ट काय म्हटलंय बघा, कोणती स्ट्रीम घेऊ. ओके, एक नंबर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की 10वी नंतर विद्यार्थ्यांमध्ये ओके काय होतो, गैरसमज तयार होतो की नेमकं कोणती स्ट्रीम चांगली आहे, सायन्स चांगले आहे, आर्ट्स चांगले आहे की कॉमर्स चांगले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. ओके, माझ्या दृष्टिकोनातून सांगतो. ओके, मी एक टीचर आहे. ओके, मी देखील MSc मॅथमॅटिक्स केलेला आहे. ओके, मास्टर्स ऑफ सायन्स, आणि त्यामुळेच मी देखील तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. ओके, तर माझ्या दृष्टिकोनातून तिन्ही स्ट्रीम, ओके, सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या किंवा आर्ट्स असू द्या, तिघं पण एका लेवलला आहे. ओके, एका लेवलला तिन्ही पण बेस्ट आहे. ओके, तुमचा ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तिकडे तुम्हाला जायचंय. तर बघा, सायन्स घेतलं तर आपण इंजिनियर होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो. कॉमर्स घेतलं तर बिझनेसमॅन होऊ शकतो, बरोबर का. त्यानंतर आर्ट्स घेतलं तर आपण सिव्हिल सर्वंट होऊ शकतो. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये मी तेच सांगणार आहे, नेमकं काय घेतलं तर आपण काय होऊ शकतो. ओके, तर शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला न थांबता बघायचा आणि त्यानंतरच मग व्हिडिओ काय करायचं, स्टॉप करायचं. तर सगळ्यात पहिला स्ट्रीम घेताना मुलांचे विचार काय असतात. ओके, स्ट्रीम जर सिलेक्ट करायची तर मुलांचे विचार काय असतात. सगळ्यात पहिला विचार सगळ्यात भारी सायन्स. मुलांचे विचार काय असतात, सगळ्यात भारी. ओके, सगळ्यात भारी काय, सायन्स. ओके, सगळे मुलं जर तुम्ही बघितले, आता कोणत्या पण मुलाला विचारलं ओके काय घ्यायचं. आता मी पण ऑफलाईन मध्ये ज्यावेळेस शिकवत होतो मुलांना, ओके, इयत्ता 10वीचे विद्यार्थी, 11वीचे, 12वीचे, तर 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना मी काय सांगितलं होतं, तुम्हाला सायन्सच घ्यायचं. ओके, आता माझा दृष्टिकोन वेगळा होता. ओके, मला विद्यार्थ्यांना काय करायचं, सेक्युअर करायचंय, त्यांचं फ्युचर सेक्युअर करायचं, बरोबर का. त्यामुळे मी सांगितलं तुम्हाला सायन्स घ्यायचंय, पण नेमकं तुम्हाला काय सिलेक्ट करायचं हे तुम्ही ठरवायचं. ओके, कसं, तर सगळ्यात पहिलं जो गैरसमज आहे की सायन्स सगळ्यात भारी असते, तर असं काही नसतंय. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स तिघं बी भारी असतात. ओके, तिघं बी त्यांच्या लेवलला भारी असतात. त्यानंतर बघा, नंबर 2चा काय गैरसमज आहे, आर्टच्या विद्यार्थ्यांना वीक समजतात मुलं. ओके, आर्टचे जे विद्यार्थी आहेत, ओके, आर्टच्या विद्यार्थ्यांना नोकरीच लागत नाही. ओके, आर्टचे विद्यार्थी सायन्सपेक्षा थोडेसे कमकुवत आहे, अजिबात नाही. ओके, तसं काहीच नाही. ओके, पुढे तुम्हाला समजणार आहे, आर्टचे विद्यार्थी देखील खूप मोठ्या पोस्टवरती जाऊ शकतात. ओके, त्यानंतर बघा पुढं कॉमर्स. ओके, कॉमर्समध्ये करिअर ऑप्शन्स कमी आहेत. ओके, कॉमर्समध्ये करिअर ऑप्शन्स कमी आहेत असं मुलांना वाटतं. ओके, खरं आहे काय, अजिबात नाही. ओके, हे तिघं पण सायन्स असू द्या, आर्ट असू द्या, कॉमर्स असू द्या, हे तिघं पण त्यांच्या लेवलवरती एकदम सारखे आहेत. ओके, तिघही सारखे आहेत आणि तिघही बेस्ट आहेत. ओके, तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते तुम्हाला घ्यायचंय. जाऊया पुढं. तर लक्षात ठेवा, स्ट्रीम सिलेक्ट कशी करायची, ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रीम सिलेक्ट करायची, ओके, तुम्हाला सायन्स घ्यायचंय, कॉमर्स घ्यायचंय की आर्ट घ्यायचंय, कसं ठरवायचं. तर सगळ्यात पहिलं, इयत्ता 10वी मध्ये तुम्ही होते, नुकतीच तुम्ही बोर्डाची परीक्षा दिली. ओके, नुकतेच तुमचे बोर्डाचे पेपर झाले, बरोबर का. मग नुकतेच तुमचे बोर्डाचे पेपर झाल्यानंतर ओके तुम्हाला ओके कोणता सब्जेक्ट चांगला वाटला. ओके, तुम्हाला कोणता सब्जेक्ट आवडला, तुम्हाला मॅथ आवडला, तुम्हाला सायन्स आवडला, इतिहास आवडला, भूगोल आवडला, कोणता आवडला हे तुम्हाला बघायचंय, बरोबर का. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, ओके, तुमचा इंटरेस्ट ज्याच्यामध्ये आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. फॉर एक्झाम्पल, ओके, जे मुलं असे आहेत ओके ज्यांना मॅथ आवडतो, किंवा काही मुलं आहेत ज्यांना बायोलॉजी आवडतो. ओके, ज्यांना मॅथ आवडतो, बायोलॉजी आवडतो, ज्यांचा इंटरेस्ट फिजिक्स मध्ये आहे किंवा केमिस्ट्री मध्ये आहे, ओके, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचे, सायन्स घेऊ शकतात. ओके,
त्यानंतर तुम्हाला ओळखायचंय किंवा असे विद्यार्थी आहेत ज्यांना कलेची आवड आहे, ओके, तर ते काय करू शकतात, आर्ट्स घेऊ शकतात. ज्यांना बिझनेस मध्ये जायचंय, ज्यांना बँकिंग मध्ये जायचं, ते काय करू शकतात, कॉमर्स घेऊ शकतात. ओके, तर लक्षात ठेवा, एक नंबरला तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. ओके, तुम्हाला ओके काय जॉब करायला आवडेल, हा तुमचा इंटरेस्ट आहे. ओके, त्याच्यानुसार तुम्हाला तुमची काय करायची, स्ट्रीम सिलेक्ट करायची. नंबर 2 तुमची स्ट्रेंथ. ओके, तुमची ताकद काय आहे, तुम्हाला मॅथ चांगलं येते का, तुम्हाला बायो चांगलं येते का, किंवा तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॉंग आहात. ओके, तुम्ही इतिहास भूगोलमध्ये स्ट्रॉंग आहात तर तुम्ही आर्ट घ्यायला पाहिजे. तुम्ही मॅथ मध्ये स्ट्रॉंग आहात, सायन्स मध्ये स्ट्रॉंग आहात तर तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही सायन्स घ्यायला पाहिजे. जर तुमचं अकाउंट चांगलं आहे, तुमची कॅल्क्युलेशन लय भारी, बरोबर का, तर मग तुम्ही काय करायला पाहिजे, कॉमर्स घ्यायला पाहिजे. ओके, त्यानंतर बघा फ्युचर डायरेक्शन. आता लक्षात ठेवा, सगळ्यात पहिलं तुम्ही असं ठरवलं की तुम्हाला सायन्स घ्यायचं. ओके, तर सगळ्यात पहिलं भविष्यामध्ये तुम्हाला कोणता जॉब करावा लागणार आहे हे पण एकदा समजून घ्या. जर सायन्स तुम्ही घेतलं आणि तुम्हाला इंजिनियर व्हायचंय तर सगळ्यात पहिला आधी तो जॉब समजून घ्या. तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं तर सगळ्यात पहिला आधी तो जॉब समजून घ्या. ओके, नेमकं तो जॉब केल्यानंतर किंवा तो जॉबची इमॅजिनेशन केल्यानंतर तुम्हाला इंटरेस्ट येतोय का. ओके, जर तुम्हाला त्याचा इंटरेस्ट येत असेल तरच तुम्हाला त्या फील्डमध्ये काय करायचंय, ओके, एंट्री करायची, जायचंय पुढं. ओके, नेक्स्ट नंबर 2. ओके, पुढचा सायन्स कोण कोण घेऊ शकतं. ओके, पावर का, आता आपण बघितलं की स्ट्रीम सिलेक्ट कशी करायची, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, ज्याची तुमची स्ट्रेंथ आहे. ओके, ज्याच्याविषयी तुम्ही फ्युचरमध्ये विचार केल्यानंतर तुम्हाला जरा समाधान वाटतंय. ओके, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. मग ते सायन्स असो, कॉमर्स असो किंवा आर्ट्स असो. ओके, पालकांचा दबाव अजिबात घ्यायचा नाही. ओके, पालकांशी विचार विनिमय करूनच तुम्हाला घ्यायचंय. ओके, काय घ्यायचंय ते, पण पालक जर म्हटले हेच घ्यायचंय किंवा सोसायटी म्हणते, तुमचा समाज म्हणतोय नाही नाही हे भारी आहे, तुमचा मित्र तिकडे चाललाय सायन्सला, तुम्हाला सायन्स आवडत नाही पण तरी पण तुम्ही मित्राच्या याच्याने चालले. ओके, तर ते अजिबात कामाचं नाही. तुम्हाला जे आवडते त्याच्याकडे तुम्हाला जायचंय. त्यानंतर बघा सायन्स कोण घेऊ शकतो. ओके, तर सायन्स कोण घेऊ शकतो, ज्याला काय, ज्याला मॅथ आणि बायोलॉजी, बरोबर का, मॅथ आणि बायोलॉजी हेच काय हायलाइट केले. फिजिक्स आणि केमिस्ट्री पण आहे सायन्समध्ये. ओके, पण मेन सब्जेक्ट. ओके, जर डॉक्टर व्हायचे तर तुम्हाला बायोलॉजी यायला पाहिजे, जर इंजिनियर व्हायचे तर तुम्हाला मॅथमॅटिक्स यायला पाहिजे. तर लक्षात ठेवायचं, ज्याला मॅथ आणि बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्याला मॅथ आणि बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे तो काय करू शकतो, सायन्स घेऊ शकतो. ओके, आता सायन्स घेतल्यानंतर मग तुम्हाला काय काय सब्जेक्ट असतील, ओके, किंवा काय काय करिअरचे ऑप्शन असतील ते सगळं सांगतो मी. तर सगळ्यात पहिलं बघा, सायन्स घेतल्यानंतर सब्जेक्ट कोणते कोणते आहेत, तर मॅथ आहे तुम्हाला सब्जेक्ट बरं का. ओके, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, इंग्लिश आहे, त्यानंतर मराठी असतो. ओके, अजून कोणते कोणते असतात, तर मराठी असू शकतो, IT असू शकतो, कॉम्प्युटर सायन्स, हिंदी, भरपूर सारे ऑप्शनल आहे, बरोबर का. ते ऑप्शनल मी इथं लावलेले, मेन सब्जेक्ट लावले, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो. आता याच्यामध्ये पण 2 ग्रुप पडतात. ओके, मेनली याच्यामध्ये 2 ग्रुप पडतात. तर पहिला ग्रुप आहे बघा PCM, असे विद्यार्थी. ओके, असे विद्यार्थी ज्यांना स्ट्रिक्टली इंजिनिअरिंगच करायचंय. ओके, तर त्यांनी PCM घेतलेलं कधी पण चांगलं. ज्यांना इंजिनिअरिंगच करायचंय, ज्यांचं बिझनेस इंजिनियर व्हायचंय, ओके, तर त्यांनी PCM घेतलं तर काही हरकत नाही. त्यानंतर ज्यांना डॉक्टरच व्हायचं, ओके, डॉक्टर व्हायचंय, नर्स व्हायचंय, नर्सिंग ऑफिसर व्हायचंय, किंवा तुम्हाला डेंटिस्ट व्हायचंय, ओके, मेडिकल मधली कोणती फील्डमध्ये जायचंय, तर त्यांनी PCB घेतलेला कधी उत्तम. ओके, कधी उत्तम. किंवा असे विद्यार्थी ज्यांनी अजून ठरवलंच नाही डॉक्टर व्हायचंय की इंजिनियर व्हायचंय, ओके, तर त्यांनी काय करायचं, मग PCMB घेऊन टाकायचं. ओके, PCMB म्हणजे काय, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो. आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो हे चारही सब्जेक्ट सोबत घेण्यासाठी हार्ड आहेत. ओके, पण जर तुमची स्ट्रीमच सिलेक्ट नाही, तुम्हाला 12वी नंतर ठरवायचंय नेमकं पुढे जायचं, तर तुम्ही चारही सब्जेक्ट सोबत घेऊन जाऊ शकता. म्हणजे मॅथ घेतल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ शकता आणि B घेतल्यानंतर तुम्ही बायोलॉजी घेतल्यानंतर मेडिकलला जाऊ शकता. म्हणजे तुम्ही सगळे कॉम्बिनेशन सोबत ठेवू शकता. ओके, समजलंय का. तर सायन्स मध्ये तुम्हाला एवढे सब्जेक्ट शिकायचे ज्याच्यामध्ये मेनली हे 2 कॉम्बिनेशन आहेत. ओके, तर सायन्स घेतल्यानंतर बघा, ओके, अजून मी सांगतो सायन्स घेतल्यानंतर काय करायचं 11वी 12वी नंतर. ओके, बरेचसे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, जसं की JEE. ओके, त्यानंतर नीट. जर इंजिनिअरिंगला जायचं तर JEE, IIT इंजिनियर जर व्हायचं असेल तर. ओके, जर MBBS डॉक्टर व्हायचं तर नीट. ओके, किंवा इंजिनियर व्हायचं तर JEE मध्ये सिलेक्शन नाही झालं तर MST CET देखील तुम्ही करू शकता. ओके, तर बघा मी पुढे करिअरचे ऑप्शन लावलेत नेमकं. ओके, तर PCMचे ऑप्शन काय आहे, त्यानंतर PCBचे ऑप्शन काय आहे. म्हणजे PCM जर ग्रुप तुम्ही घेतला, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हा ग्रुप जर तुम्ही घेतला तर तुम्ही काय काय होऊ शकता आधी ते बघूया. तर बघा डिग्री कोणती कोणती घेऊ शकता. ओके, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो झाल्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ झाल्यानंतर कोणती कोणती डिग्री घेऊ शकता. तर BTech तुम्ही करू शकता, तुम्ही BE करू शकता, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग करू शकता. त्यानंतर BSc मॅथमॅटिक्स करू शकता. BSc काय करू शकता, मॅथमॅटिक्स करू शकता. ओके, त्यानंतर BSc काय करू शकता, फिजिक्स करू शकता. त्यानंतर BCA करू शकता, BSc करू शकता. ओके, त्यानंतर आर्किटेक्चर करू शकता. म्हणजे याच्यामधून तुम्ही इंजिनिअरिंगचे काय करू शकता, ऑप्शन चूज करू शकता. याच्यामध्ये पण भरपूर डिग्रीचे अजून ऑप्शन आहे. ओके, हे जे इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये पण भरपूर सारे इंजिनिअरिंगचे कोर्स आहेत. ओके, ते इथं मी दिले नाही. त्यानंतर करिअर काय काय, जर तुम्ही इंजिनियर झाले
ओके, किंवा हे करिअरचे ऑप्शन घेतले तर तुम्ही या डिग्री घेतल्यानंतर करिअर काय काय करू शकता. तर एक नंबरला बघा, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकता. ओके, किंवा तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर देखील होऊ शकता, सिव्हिल इंजिनियर होऊ शकता. ओके, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे IT क्षेत्रामध्ये जे कामाला असतात ते. ओके, मेकॅनिकल इंजिनियर होऊ शकता. सिव्हिल म्हणजे काय, जे घर तयार करतात, बंगले तयार करतात, रोड तयार करतात, असे सिव्हिल इंजिनियर. ओके, त्यानंतर तुम्ही डाटा सायंटिस्ट होऊ शकता, AI रोबोटिक्स मध्ये जाऊ शकता, गेम डेव्हलपर होऊ शकता. ओके, आर्किटेक्ट होऊ शकता, पायलट डिफेन्स. ओके, मर्चंट नेव्ही. भरपूर सारे करिअरचे ऑप्शन्स या डिग्रीमधून तुम्हाला आहेत. त्यानंतर पुढं जर PCB घेतलं तर काय करू शकता. जर PCB घेतलं तर सगळ्यात जे पॉप्युलर ऑप्शन आहे त्या बघा MBBS. ओके, सगळ्यात मोठं PCB मध्ये. ओके, जर नीटची परीक्षा तुम्ही क्रॅक केली तर तुम्ही MBBS करू शकता. ओके, PCB त्याच्यासाठी पाहिजे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. MBBS नंतर तुम्ही BDS करू शकता, म्हणजे डेंटिस्ट होऊ शकता. तुम्ही मेन डॉक्टर होऊ शकता किंवा डेंटिस्ट होऊ शकता, किंवा BAMS, BHMS आयुर्वेदिक मध्ये करू शकता, होमिओपॅथी मध्ये करू शकता, BSc बायोलॉजी, B फार्मा, किंवा तुम्ही B फार्मसी, D फार्मसी करू शकता, किंवा नर्सिंग पण करू शकता. ओके, नर्सिंगचे ऑप्शन ओके याच्यामधून पण तुम्हाला नर्सिंग मध्ये जातील. तुम्ही डॉक्टर होऊ शकता, डेंटिस्ट होऊ शकता, फार्मासिस्ट होऊ शकता. भरपूर सारे ऑप्शन तुम्ही दिलेले आहेत. ओके, तुम्ही वाचून घेऊ शकता. हे झाले सायन्सचे करिअर ऑप्शन. ओके, आता बघूया पुढं. ओके, आता बघितलं आपण सायन्स कोण कोण घेऊ शकतं. ज्याला मॅथ किंवा बायोलॉजी मध्ये इंटरेस्ट आहे तो सायन्स घेऊ शकतो. पण मग कॉमर्स कोण घेऊ शकतं बरं, जर असा प्रश्न आला कॉमर्स कोण घेऊ शकतं तर कोण घेऊ शकतं. तर लक्षात ठेवा, ज्याला ओके आन्सर मी ते लिहूनच ठेवले, ज्याला ओके कशामध्ये वाचा बरं, ज्याला बिझनेसमध्ये, बँकिंगमध्ये किंवा अकाउंटमध्ये. ओके, अकाउंट म्हणजे काय, ज्याला कॅल्क्युलेशन भरपूर आवडतं. ओके, किंवा ज्याला बँकिंगच्या सेवामध्ये जायचंय, ज्याला बँकिंग क्षेत्र आवडतं, किंवा ओके ज्याला बिझनेस आवडतो. ओके, तर ज्यांचं इंटरेस्ट याच्यामध्ये आहे त्यांनी काय करायचं, कॉमर्स घ्यायचं. बिझनेस आवडतोय, अकाउंट आवडतो, बँकिंग आवडतो. ओके, त्यानंतर सब्जेक्ट कोणते कोणते आहेत, तर सब्जेक्ट आहे बघा अकाउंटन्सी, त्यानंतर बिझनेस स्टडीज, त्यानंतर इकॉनॉमिक्स, इंग्लिश. हे सगळे कोणाचे आहेत बघा. ओके, कॉमर्सचे काय आहेत, कॉमर्सचे सब्जेक्ट. त्यानंतर त्याच्यामध्ये काही ऑप्शनल सब्जेक्ट देखील आहेत, जसं फिजिकल एज्युकेशन आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, इन्फॉर्मॅटिक्स ओके प्रॅक्टिसेस आहे, त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप आहे, मॅथमॅटिक्स और अप्लाइड मॅथ्स आहे. भरपूर सारे आहेत. ओके, हे सगळे तुम्ही काय करू शकता, वाचून घेऊ शकता. ओके, जाऊया पुढं. मग जर तुम्ही याच्यात गेले कशामध्ये, कॉमर्समध्ये, तर कॉमर्समध्ये करिअरचे ऑप्शन काय काय आहेत. ओके, कॉमर्समध्ये देखील हलक्यात घेऊ नका. ओके, सायन्स, कॉमर्स आणि मॅथ, आर्ट हे तिघं पण एका लेवलवरती आहेत आणि तिघेही बेस्ट आहेत. ओके, पण मुलं सायन्सच का घेतात त्याचं आन्सर मी तुम्हाला शेवटी देणार आहे. ओके, तर बघा डिग्री कोणती आहे. जर कॉमर्स तुम्ही घेतलं तर कॉमर्सचे ऑप्शन कोणते आहेत. तुम्ही BCom करू शकता, बॅचलर ऑफ कॉमर्स करू शकता, किंवा MCom करू शकता त्याच्यानंतर. ओके, त्यानंतर BCom ऑनर्स करू शकता, BBA करू शकता, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, BBM करू शकता, BMS करू शकता. ओके, मॅनेजमेंट स्टडीज मधला हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला जॉब कोणते लागणार आहे बघा. तर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकता. ओके, म्हणजे काय, सीए. ओके, कॉमर्स मध्ये जाण्याचा मुलांचा सगळ्यात पॉप्युलर ओके जो आपला काय म्हणतो आपण त्याला करिअरचा ऑप्शन आहे तो चार्टर्ड अकाउंटंट आहे. ओके, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA. त्यानंतर बिझनेस मॅनेजर आहे, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँकर आहे, फायनान्शियल अनालिस्ट आहे, एंटरप्रेनर आहे, मार्केटिंग मॅनेजर आहे. ओके, कशामध्ये, कॉमर्समध्ये. म्हणजे तुम्ही बिझनेसमध्ये जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही बँकिंग मध्ये जाऊ शकता, बँकिंग तर फिक्स. ओके, कॉमर्सची बँकिंग फिक्स आहे. त्यानंतर बघा तुम्ही बिझनेस करू शकता. ओके, मोठे जे बिझनेसमॅन आहे, ओके बरेचसे बिझनेसमॅननी काय केलेलं आहे, कॉमर्सच केलेलं आहे. ओके, तर जाऊया पुढं. तर तुम्हाला समजलं कॉमर्सचे ऑप्शन. आता जाऊया आर्ट्सकडे. आपण बघितलं सायन्स कोण घेऊ शकतं, कॉमर्स कोण घेऊ शकतं. आता बघूया आर्ट कोण घेऊ शकतं. तर आर्ट कोण घेऊ शकतं, जे विद्यार्थी ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायचंय. आता स्पर्धा परीक्षा म्हणजे माहिती आहे कोणते. ओके, ज्यांना MPSC द्यायची, MPSC म्हणजे महाराष्ट्राची राज्य सेवा परीक्षा, त्यानंतर ज्यांना UPSC द्यायची. ओके, ज्यांना सिव्हिल सर्वंट व्हायचंय, ज्यांना काय करायचंय, नागरी सेवामध्ये जायचंय, ज्यांना कलेक्टर व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, पोलीस व्हायचंय. ओके, त्यानंतर ज्यांना कमिशनर व्हायचंय. ओके, किंवा भरपूर सारे सिव्हिल सर्वंट आहेत जे काय करतात, स्पर्धा परीक्षा देतात. आणि बरेचसे जे सिव्हिल सर्वंट ओके कलेक्टर झालेत, IAS ऑफिसर झालेत. ओके, ते काय केलेलं आहे त्यांनी, ओके त्यांनी कोणती डिग्री घेतलेली, आर्टची. ओके, आर्टची म्हणजे आर्ट पण हलकं नाहीये. IAS IPS ही आपल्या भारतामधली सगळ्यात हार्ड परीक्षा आहे. ओके, आणि तिच्यात पास होणं सोपा खेळ नाही. ओके, आर्टचे विद्यार्थी त्याच्यामध्ये पास होतात. म्हणजे आर्ट देखील कसं आहे बघा, ओके टॉप लेवलचं आहे. तर लक्षात ठेवा, ज्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, ज्याला कलेची आवड आहे, ज्याला कशाची आवड आहे, कलेची. ओके, ज्याला रायटिंग करायची आहे, ओके ज्याला भाषण द्यायचं आहे, किंवा ज्याला भरपूर साऱ्या ज्या विविध ऍक्टिव्हिटीज आहे. ओके, ज्याच्यामध्ये काय करायचं, ज्याच्यामध्ये मॅथ नाही, फिजिक्स नाही, बायो नाही. ओके, अशा ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सगळ्या कलेमध्ये येतात. ओके, ज्याला ऍक्टिंग करायची ते सगळे कुठे जाऊ शकतात, आर्टमध्ये जाऊ शकतात. समजलं इथपर्यंत. तर आर्टमध्ये सब्जेक्ट कोणते जे 10वी मध्ये झाले तेच, त्याच्यामध्ये 2-3 ऍड फक्त. ओके, बघा हिस्ट्री म्हणजे इतिहास, जॉग्राफी, सायकोलॉजी, नंतर सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स आणि इंग्लिश हे सगळे आर्टचे सब्जेक्ट झाले.
ओके, आता डिटेलमध्ये सांगत नाही, पण आर्टमधून काय काय करू शकता हे पुढे आहे बघा. ठीक आहे बघा, डिग्री आणि त्यानंतर करिअरचे ऑप्शन. ओके, करिअरचे ऑप्शन हा सगळ्यात मोठा करिअरचा ऑप्शन आहे सिव्हिल सर्व्हिसेस, ज्याला आपण नागरी सेवा म्हणतो. ओके, नागरी सेवा परीक्षा. ओके, ज्याला आपल्या मराठी भाषेमध्ये कलेक्टर म्हणतात. ओके, तर लक्षात ठेवा डिग्री कोणत्या कोणत्या घेऊ शकता तुम्ही. BA करू शकता. ओके, त्यानंतर तुम्ही BA करू शकता सायकोलॉजीमध्ये, BA पॉलिटिकल सायन्स, BA सोशॉलॉजी, BA हिस्ट्री मध्ये करू शकता, BA इंग्लिश मध्ये पण करू शकता. ओके, त्यानंतर अदर ऑप्शन कोणते कोणते, BA LLB वकील होऊ शकता. ओके, वकील पण आहे इथं. काय होऊ शकता तुम्ही, वकील होऊ शकता. तुम्ही जर्नलिझम मध्ये जाऊ शकता, पत्रकारिता करू शकता. त्यानंतर तुम्ही डिझाईन कोर्सेस करू शकता. त्यानंतर फाईन आर्ट्स करू शकता. ओके, म्हणजे भरपूर सारे. त्यानंतर तुम्हाला लिहिण्याची आवड आहे, तुम्हाला वाचनाची आवड आहे, तुम्हाला भाषणाची आवड आहे, बरोबर का, तर तुम्ही कशामध्ये जाऊ शकता, तुम्ही आर्ट मध्ये जाऊ शकता. समजलंय का. त्यानंतर करिअरचे ऑप्शन काय काय आहे, तर तुम्ही स्पर्धा परीक्षेत जाऊन सिव्हिल सर्वंट बनू शकता. कशामधून, आर्टमधून. ओके, आर्टचे विद्यार्थी ओके जास्तीत जास्त काय करतात, स्पर्धा परीक्षा देतात, त्यामुळेच आर्ट घेतात. त्याच्यामधून IAS होऊ शकतं, IPS होऊ शकतं, IFOS होऊ शकतं, IFS, भरपूर सारे करिअरचे ऑप्शन. ओके, म्हणजे आर्टमध्ये पण करिअरचे ऑप्शन भरपूर सारे आहेत. ओके, त्यानंतर पुढं लॉयर होऊ शकता, जर्नलिस्ट होऊ शकता, सायकोलॉजिस्ट होऊ शकता, मेन म्हणजे टीचर होऊ शकता. ओके, आणि टीचर तुम्ही कशामधून पण होऊ शकता, सायन्स मधून पण होऊ शकता, आर्ट मधून पण होऊ शकता, कॉमर्स मधून पण होऊ शकता. ओके, सायन्स मधून झाले तर सायन्सला शिकवतात, आर्ट मधून झाले तर आर्टला शिकवतात, कॉमर्स मधून झाले तर कॉमर्सला शिकवतात, फक्त एवढाच फरक आहे. त्यानंतर बघा डिझायनर होऊ शकता किंवा कंटेंट क्रिएटर होऊ शकता. ओके, काय करू शकता, किंवा कंटेंट क्रिएटर होऊ शकता. आता मग पुढचा प्रश्न. ओके, जो मेन प्रश्न आहे तो. ओके, काय प्रश्न आहे की सर्वाधिक मुलं मग सायन्सच काय घेतात, जर तिघही करिअरच्या ऑप्शन मध्ये सारखेच आहेत. ओके, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स हे तिघं पण जर एका लेवलला आहे, तर मुलं सायन्सच का घेतात, तर त्याचं उत्तर असं आहे, उत्तर तर इथं लिहून ठेवलं मी तरी पण सांगतो. ओके, जे सर्व तुम्ही आर्ट्स आणि कॉमर्स मधून करू शकता, जे सर्व काही तुम्ही आर्ट्स आणि कॉमर्स मधून करू शकता, जेवढे आर्टचे करिअर ऑप्शन दाखवले मी, जेवढे कॉमर्सचे करिअर ऑप्शन दाखवले, ते सेम टू सेम तुम्ही सायन्स मधून पण करू शकता. हा सायन्सचा तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे. ओके, म्हणजे सायन्स मध्ये जर तुम्ही गेले तर तुम्ही कॉमर्सच्या फील्डमध्ये जाऊ शकता, तुम्ही आर्टच्या फील्डमध्ये जाऊ शकता, तुमच्यावर काहीच बंधन नाही. म्हणजे सायन्स मधून तुम्ही काहीही करू शकता, म्हणजे तुमच्याकडे जास्तीत जास्त काय आहेत, डोअर्स ओपन आहेत, म्हणजे जास्तीत जास्त तुमच्याकडे करिअरच्या संधी सायन्स मधून उपलब्ध असतात. मग आर्ट आणि कॉमर्स मध्ये काय, तर लक्षात ठेवा, जर तुम्ही आर्टमध्ये गेले तर तुमच्यासाठी टेक्निकल म्हणजे तुम्ही इंजिनियर, डॉक्टर हे सगळे ऑप्शन तुमच्यासाठी बंद होणार. जर तुम्ही कॉमर्समध्ये गेले तर सेम टू सेम तेच ऑप्शन बंद होणार. आर्टमधून कॉमर्स आणि सायन्सच्या ऑप्शनकडे जाता येत नाही, कॉमर्स मधून देखील सायन्सच्या ऑप्शनकडे जाता येत नाही, पण सायन्स मधून कॉमर्सच्या ऑप्शन करू शकता तुम्ही, त्यानंतर तुम्ही आर्ट्सचे ऑप्शन करू शकता. म्हणून मुलं काय करतात, मुलं सर्वाधिक काय करतात, सायन्स घेतात. समजलं का. म्हणून तर सायन्स महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर आहे. ओके, का बरं, कारण की सायन्स मध्ये तुम्हाला तर जास्तीत जास्त डोर्स ओपन आहे, तुम्ही त्याचे तर करिअर ऑप्शन करू शकता. ओके, म्हणजे आर्ट्स मधून तुम्ही IAS IPS होऊ शकता, तर सायन्स मधून पण तुम्ही होऊ शकता IAS IPS. ओके, त्यानंतर तुम्ही कॉमर्स मधून करू शकता, सेम टू सेम तुम्ही जर कॉमर्स मधून बिझनेसमॅन होणार आहे, बँकिंग मध्ये जाणार आहे, सेम टू सेम तुम्ही याच्यामधून जाऊ शकता. कशामधून, सायन्स मधून. पण जर तुम्ही म्हटले कॉमर्समध्ये मी आहे आणि मला आता डॉक्टर व्हायचं तर ते पॉसिबल नाही, तुम्ही आर्टमध्ये आहे तुम्हाला इंजिनियर व्हायचं तर ते पॉसिबल नाही. ओके, तर त्यामुळं आजचा जो व्हिडिओ होता, ओके, तो जे विद्यार्थी ओके आताच 10वीची परीक्षा दिली आणि जे करिअर ऑप्शनच्या मार्गामध्ये आहेत, ओके, ज्यांना करिअर ऑप्शन काय करायचं, चूज करायचं, ओके, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो आणि येथे थांबतो. थँक्यू सो मच.